मनसेकडून युतीसाठी शिवसेनेला टाळी देण्यात आली आहे। रात्री मनसेचे नेते बाळा नांदगावकर राज ठाकरेंचा युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर दाखल झाले। त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते देसाई, अनिल परब, राहुल शेवाळे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली। युतीसाठी इच्छुक असल्याचा राज ठाकरेंचा निरोप घेऊन बाळा नांदगावकर मातोश्रीवर दाखल झाले। या संदर्भात त्यांची थेट उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली नाही, त्यांची भेट झाली नाही, पण या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून कळवतो असं सेना नेत्यांनी नांदगावकर यांना सांगितलंय। त्यामुळे आता यावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान दोन्ही ठाकरे बंधू फार काळ वेगळे राहू शकत नाहीत अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। मनसे आणि शिवसेनेमध्ये आधीपासूनच छुपी जवळीक होती असा दावा विखे पाटील यांनी केलाय। ते काल नाशकात पत्रकारांशी बोलत होते। दरम्यान मनसेकडून युतीचा प्रस्ताव येण्याआधी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी युतीची इच्छा व्यक्त केली होती। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधूंनी एकत्र यावं अशी सगळ्यांची इच्छा आहे। ते दोघं एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल असं मत जोशींनी व्यक्त केलं होतं। पुण्यातील युवा संसदेच्या उद्घाटनापूर्वी मनोहर जोशी बोलत होते। दरम्यान मुंबई महानगरपालिकेत सगळ्यात जास्त जागा शिवसेनेला मिळतील असा विश्वासही मनोहर जोशींनी व्यक्त केला। ज्याप्रमाणे लाल किल्ल्यावर भाषण केल्यानं कोणी पंतप्रधान होत नाही, त्याचप्रमाणे स्वतःला पांडव म्हटल्यानं कोणी पांडव होत नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केलाय। भाजपला काय टीका करायची ती करू दे, आम्ही मुंबई ठाणेकरांना दिलेली वचनं पाळणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। तसंच मी आता जास्त बोलत नाही, नाहीतर माझा घसा बसेल असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला। कुठेतरी ते असे म्हणाले होते की लाल किल्ल्यावरती जाऊन भाषण केल्यामुळे पंतप्रधान होत नाही, तसं स्वतःला कृष्ण समजलं म्हणून कोणी कृष्ण होत नाही। त्या कॅबिनेटमध्ये सगळ्यांना प्रवेश द्या, विरोधी पक्ष नेत्यांना त्याच्यावरती कुठे उत्तर? मग तेच आहे ना, म्हणजे मुद्दा त्यांचाच होता। मी आता जास्त बोलत नाही, माझा घसा वगैरे बसेल म्हणून भीती वाटते। मुख्य म्हणजे त्यांची एक प्रतिमा होती चांगली स्वतःची, ती आता मलिन झालेली आहे आणि गुंडांचा नेता, गुंडांचा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा होती की काय। बाबरी पडल्यानंतर जी सगळी पळापळ झाली होती ती लोक बहुतेक थोडी आता एकत्र यायला लागलेली असावीत। याचं कारण त्यांना असं वाटतं की केंद्रात सरकार आले तर थोडं आता परत यायला हरकत नाही, पण तेव्हा जी काय पळापळ झाली होती आता ते विटा शोधत असतील, त्यावेळेला जमा केलेल्या विटा कुठे सापडतात का बघत असतील आणि त्या विटा जर का त्यांना सापडल्या तर कदाचित राम मंदिर बांधतील। दरम्यान शिवसेना आणि भाजप वेगळे लढले तर त्याचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो, हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी देखील मान्य केलंय। मात्र तसं होऊ नये यासाठी भाजप पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचं दानवे म्हणाले। काल औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या प्रचार सभेच्या नंतर दानवेंनी पत्रकारांशी संवाद साधला। मी आपल्याला सांगितलं की समविचारी पक्ष आहेत, राज्यामध्ये आमचा दोघांचा मतदार एकच आहे आणि आम्ही जर वेगळे लढलो तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा फायदा होऊ शकतो, परंतु भारतीय जनता पक्षांचे कार्यकर्ते जोमात आहेत, हा फायदा आम्ही मिळू देणार नाही। या ठिकाणी भाजपची सत्ता पुन्हा। मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केलाय। संजय निरुपम यांच्या हुकुमशाही कारभारामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय। तसंच निरुपम यांच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस काँग्रेसपासून दुरावत असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलंय। तर काँग्रेसच्या कामत गटातील स्थायी समितीच्या सदस्या वकारुनिसा अन्सारी यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे। त्यांना MIM कडून वॉर्ड क्रमांक 223 मधून उमेदवारी मिळणार असल्याचं कळतंय। दरम्यान काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांना तिकीट देणार असल्याचं संजय निरुपम यांनी सांगितलंय। त्यामुळे आधी काँग्रेसला लागलेली घरघर थांबवण्यासाठी निरुपम बॅकफूटवर गेलेत का असा सवाल उपस्थित होतोय। आधी स्वतःचं कुटुंब सांभाळावं, त्यानंतर राजकारणात या। स्वतःचं घर न सांभाळणाऱ्यांनी पक्षाचं काम नाही केलं तरी चालेल असे खडे बोल केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सुनावले। काल नागपुरात विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी ते बोलत होते। जो आपलं घर व्यवस्थित सांभाळत नाही तो देश आणि समाज सांभाळू शकतो। त्यामुळे तुम्ही पाठीचं काम केलं नाही तरी चालेल, भावनेच्या भरात निर्णय करू नका।
त्याला आपलं घर सांभाळ आणि आपला परिवार सांभाळ आणि त्या परिवाराला आधार देणं, त्याला सांभाळणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेची वाट धरली आहे. त्यासाठी या 6ही नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे आपले राजीनामे सोपवलेत. राजकुमार हंचाटे, देवेंद्र कोठे, निर्मला नल्ला, कुमुद अंकाराम, विनायक कोंड्याल आणि विठ्ठल कोटा अशी या नगरसेवकांची नावं आहेत. नाशकात भाजपच्या पंचवटीतल्या नगरसेविका ज्योती गांगुर्डे यांनी मनसेत प्रवेश केलाय. रविवारी संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गांगुर्डे यांनी मनसेत प्रवेश केला. गांगुर्डे यांच्यासोबत भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सोमनाथ बोडके यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केलाय.